नमस्कार, मी डॉक्टर गौरी अलोस, पालघर अकॅडमी ऑफ पीडियाट्रिकतर्फे ऑटिझम विषयक हा व्हिडिओ प्रसारित करत आहे. जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवस म्हणजेच वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे हा 2 एप्रिल रोजी दरवर्षी साजरा केला जातो. लोकांमध्ये ऑटिझम विषयीची जागरूकता निर्माण करणं तसेच त्यांना याविषयी शिक्षित करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की ऑटिझमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. CDCच्या अहवालानुसार आता साधारणपणे 1:59 या प्रमाणात ऑटिझम दिसून येत आहे. मुलींमध्ये त्याचे प्रमाण मुलांपेक्षा कमी आहे. तसेच ऑटिझमचे निदान सामान्यतः बालपणातच केले जाते. बहुतांश वेळा मुलांमध्ये ज्या वर्तणुकीच्या किंवा संवाद कौशल्याची जी निरीक्षणे केली जातात किंवा लक्षणे दिसून येतात त्यावर आधारित हे निदान केले जाते. बालपणात मज्जातंतूच्या विकाराशी संबंधित असा हा आजार आहे, म्हणजे मानसिक विकासासंबंधीची ही समस्या आहे. ह्या मुलांना वर्तन तसेच संवाद कौशल्य आणि समाजात परस्परांशी संवाद साधणे याविषयी अडचणी निर्माण होतात. काहीशा प्रमाणात अनुवंशिक घटक तसेच वातावरणीय घटक आणि पर्यावरणातील काही घटक यामुळे हा विकार जडतो असे म्हटले जाते किंवा ह्या गोष्टी याला कारणीभूत ठरतात. मेंदूमधील काही भागाच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानसिक क्षमता कमी अधिक प्रमाणात विकसित होते किंवा विकसित होत नाही. त्यामुळे यांना वाचा तसेच संवाद कौशल्य, अर्थबोध, वैचारिक क्षमता यासारख्या विविध अडचणी किंवा समस्या निर्माण होतात. प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या प्रकारे किंवा वेगवेगळ्या प्रमाणात या विकाराने प्रभावित होते. यालाच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असेही म्हटले जाते. स्वमग्नता या विकारावर ठोस औषधे नाहीत, परंतु योग्य थेरपीच्या आधारे त्यांना या मुलांमधील त्यांच्या ज्या वेगवेगळ्या क्षमता किंवा कौशल्ये ओळखून त्यांच्यावर चांगले उपचार करता येतात. तसेच त्यांना समाजातील इतर लोकांमध्ये व्यवस्थितपणे नीटपणे वावरता यावे यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते. बाह्य रूपात जरी ही मुले इतरांसारखीच दिसत असली तरी पण त्यांच्या बऱ्याचशा काही समस्या वेगळ्या असतात, ज्यांची काळजी घेण्याची गरज असते. स्वमग्न मुलांची विचार करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीसुद्धा त्यांच्याकडे विशेष कला, प्रतिभा किंवा क्षमता, कौशल्ये असतात, पण ती आपल्याला ओळखून त्यांना योग्य प्रकारे थेरपी देण्याची आवश्यकता असते. डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन, न्यूरोलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट या सगळ्यांच्या टीमसोबत पालक, घरातली इतर माणसे, नातेवाईक, शिक्षक आणि आपल्या आजूबाजूची माणसे यांचा जर का या थेरपीमध्ये सहभाग झाला तर थेरपीचे परिणाम जास्त चांगल्या रीतीने दिसून येतात. यांचा सहभाग हा अतिशय मोलाचा, आवश्यक आणि उपयुक्त ठरतो. ह्या आजाराचे प्रोग्नॉसिस म्हणजे ह्या आजार बरा होईल की नाही किंवा आजार किती प्रमाणात बरा होईल हे सर्व ह्या आजाराची लक्षणे किती, या लक्षणांची तीव्रता किती आहे किंवा किती प्रमाणात ती लक्षणे आहेत, तसेच ह्या विकाराचे निदान किती लवकर केले जाते आणि किती लवकर यावर थेरपी, ज्याला आपण अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली इंटरव्हेन्शन म्हणतो, त्यावर हे अवलंबून असते. तसेच घरातली जी सपोर्ट सिस्टीम आहे म्हणजे सगळ्यांचा आधार आहे यावरही या आजाराचे प्रोग्नॉसिस अवलंबून असते. हे सगळे लक्षात घेता आपण चला तर मग ऑटिझम झालेल्या सगळ्या मुलांना आणि पालकांना आपण समजून घेऊया, आपण एकत्र मिळून त्यांना मदत करूया आणि पाठिंबा देऊया. धन्यवाद.